नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहोत. मी तुम्हाला आज ड्रायरन ॲटो स्विच मॉडेल नंबर 120 याची थोडक्यात माहिती देत आहे. मी तुम्हाला आज डिजिटल ड्रायरन ॲटोबद्दल माहिती देणार आहे. त्याच्या सेटिंग काय आहेत ते सांगत आहे. जरा कॅमेरा करा इकडं दाखवतो तुम्हाला. यामध्ये आपण प्रामुख्याने ऑन टाइमर, ऑफ टाइमर, ड्रायरन आणि एक पेज अपसेट असल्याची फीचर दिलेले आहेत. तर त्याचा ऑन टाइमर कसा सेट करायचा, ऑफ टाइमर सेट कसा करायचा ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. एकदम सिम्पली आहे. जर तुमचं स्विच जर ॲटोमध्ये असेल तर मॅन्युअलमध्ये ठेवा आणि हे इथे ऑन टाइमर मराठीत लिहिलेलं आहे. ते ऑन टाइमर तुम्ही प्रेस करून ठेवा. इथे ऑन टी येईल. ऑन टी आल्यानंतर तुम्ही टायमिंग लावू शकता. तुम्हाला 1 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं काय पाहिजे तेवढे मिनिटं लावून तुम्ही सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर तो ॲटो सेट होतो. त्यानंतर तुम्ही ऑफ टाइमर पण तसंच सेट करू शकता. प्रेस करून ठेवा. ऑफ टाइम आला की ऑन टाइमचं स्विच प्रेस करा. त्याने तुम्हाला पाहिजे ते मिनिटं सेट करा आणि सोडून द्या. काही सेकंदांनी ते ऑटोमॅटिक सेट होतो. नाही झाल्यास सेटिंग दाबलं तरी चालतं. ओके. त्यानंतर तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम आला, ड्रायर आला, ओव्हरलोड आला, काही इतर फॉल्ट आला, तुम्हाला जर हा पूर्ण क्लीन करायचा असेल, जसं की तुम्ही आता 3 HP वापरताय, तुम्हाला 5 HP वापरायचा आहे, 7.5 HP वापरायचा आहे, 12 HP वापरायचा आहे, पण तो करंट सेट करावा लागतो, बरोबर की नाही? एखाद्या विशिष्ट मोटरला तुम्ही सेट केलेला असेल, समजा 3च्या मोटरला सेट केला असेल आणि जर तो तुम्ही 5ला लावला तर त्याच्यात ओव्हरलोड म्हणून ते इंडिकेशन दाखवतं. त्यावेळेस काय करायचं आहे की रिसेट कसा करायचा ते मी दाखवतो. पूर्ण पॉवर बंद करायचा. पॉवर बंद केल्यानंतर ऑन टाइम हे जे स्विच आहे ते लॉंग प्रेस करून ठेवा आधीच पॉवर बंद करून आणि व्होल्टेज चालू करा. RST नाव येतं, म्हणजे तो रिसेट झाला, एकदम क्लीन झाला, त्यात कुठल्याही प्रकारचा करंट वगैरे सेट नाही. धन्यवाद.